नमस्कार मंडळी. तर बघा आता बायाची सुट्टी झाली जेवण करायला, तर चालल्या सावलीला जेवण करायला. चला आता एवढे आज कांदे लावले, तर आज 2 दिवस बाया आल्या नव्हत्या, आज 2 दिवसानं बाया आल्या तर जेवण करायला चालल्या. चला आता दुपारचं जेवण कसं असतं ते बघा आमचं पण. चला कुणीकडे बसायचं सावलीला? चला चला चला. ह्या मालकी नाही तर मलाच म्हणतात मालकीन जेवण करायला चला पुढं. मी सगळ्यात महाग, माझं काय, मी पाहुणी बाई आहे. ते मी कांदा लावून लागले ना थोडेसे खायापुरते न्यायला. आपल्याला सगळ्यात जास्त कोणी केलं काम मीच केलं ना. तर आता जेवायला मस्त पैकी सावलीला बसायचं. तिकडं काय पाणी चालू आहे का? हे बघा दीदी पाणी घेऊन यायला लागले तर हांडा भरून. इथंच पाणी पाणी आणायला कुठं लांब जायचं नाही, काय नाही. इथल्याच उशिवाला पाणी असते, तिथंच पाणी काढायचं लगेच मस्त. हात फीत धुवायचा. आता मला पण हात धुवायचा आहे, मी पण हात धुवून येते. हे नाही भरलेला, दुसरा हात भरलाय तर हात धुवून येते मी. मग इथं थांब, मी हात धुवून येते. तर बघा तिथं पाणी त्यांनाच काढलंय, कारण पाणी कांदे महाग लगे भिजवायला चालू येतं, कारण हे सुकत्यात लगेच आणि भिजवूनच रोप लावावं लागते. त्याच्यामुळं इथं चालू आहे पाणी आपलं, आणि लय लांबून पाणी आलेलं आहे. तर बघा हांड्यात पाणी भरायला तर दीदी दीदी आता डोक्याचं तरी सोडा की जरा, तोंड फिंड धुवा थोडं जरा. ऊन लागत आहे खरं. ही काय बघा ना कसलं चपचप ऊन पडलंय, तरी पण काम केल्याशिवाय भाग नाही. काम तर करावंच लागायलंय. मला बी ऊन लागायलंय, मी पण डोक्यावर घेते. ते काढा ना टोपण, नाही तर पटदिशीनं भरा. तेवढ्यानं कवा भरायची ती घांडावं? हा ते ड्रिप ड्रिप म्हणते त्याला ना, ड्रिप आहे ते आमच्याकडे. बघा कशी ती नळ चालू झालाय. तर आता जेवण मस्त पैकी जेवण करायची हॉटेल मधल्या बसल्यासारखं, चांगले शेतात छान मस्त पैकी हवेला. चला हात धुवायचाय मला, आणि हात धुवायचाय. तर बघा आता ह्या हांडा घेऊन चालले तर चला. हो मालकीन बाई तर ह्या मालकीन येता लय बुका लागले तर. कवा सकाळी 10 वाजता जेवण करून आलेले असतात, तर 3 वाजत आले तर बुका तर लागले असत्या ना. बघा झाली दुपार, झाली दुपार. आता पाणी काढलं, ताजं ताजं पाणी काढून ताजं जेवण आहे का? सकाळचं जेवण आहे, सकाळचा डब्बा. कोणी कोणी गरम गरम खातात. जेवण कुठून भेटायचे सांगा? कोण ताजं देणार आहे? कळालं मला. ते हे काय तर रोप टाकले असं, एवढं लावायचं राहिले रोप, आणि निमी वाटणी राहिली आणि तेवढी खाली निमी लावली. तर आता बघा आमचं जेवण कसं असतंय, मस्त पैकी हॉटेल मधल्यासारखं ना. आमचा खरा आनंद त्यातच आहे, बरोबर आहे का ना दीदी? शेतात जेवण खरा आनंद. ज्याच्या त्याच्या हिशोबानं आनंद मानून घ्यावा लागतो. बघा आमचं शेतकऱ्याचं हॉटेल मस्त आहे का ना. बघा इकडं नळाला हात धुवायला चालू इथं, आणि महाग तिकडं खुर्च्या पिढच्या टाकल्या तर बसले तर जेवण करा. आता मस्त पैकी गरम गरम जेवण जेवण करायचंय. वहिनी उरका लवकर, हात धुवा, भूक लागली. बघा सगळ्यांना लगेच चालू केलं, एक एक बुका लागलेल्या आहेत. आमच्या वहिनीनं मका आणली भाजून, लगेच चालू केलंय. सगळ्यात आधी जेवण करायला बसले. आता कुणी काय काय आणलंय आता काय माहिती, कायड्याशिव कळणार. आज एकादशी काय म्हणला होता तो काकू? एकादशीचं काय म्हणला होता? आज आहे एकादशी, पंढरीची वारी. देव म्हणे ते तर उठा रुक्मिणी लवकरी, आज आहे एकादशी, पंढरीची वारी. आणि शेतात काम करायला बरी येत नाही तिथं रुक्मिणी. नाही बघा आता मामी काढायला, तर मामीनं आमचं काय काय आणली, भगरचा भात आणलाय, कारण आज एकादशी त्यामुळे भगर आणली. आणि काय आणलंय, आणि त्यांना मग आणली, आणि वरण आणलंय, आणि लोणचं आणलंय, आणि बटाट्याची भाजी आणली. बाई न एकादशी असं नाही का तुम्हाला? आज सगळ्यांना एकादशीला, फक्त आम्हाला नाही. तर ह्या या या दोघी तिघीला आम्हाला एकादशी नाही. 4 असे आहेत. 4 एकादशी वाले येतात, 4 न एकादशी वाले येतात. कांदा लावून दम द्या. कांदा लावून दमल्यात. आता जेवायला आले, कसं गार मस्त चालू. चिंचाचं काढाय पाहिजे होतं, चिंचा खायला. हे चिंचाचं झाड आहे वरती, लय चिंचा आल्या. चिंचा मीठ आणलं असतं तर चिंचा मीठ खाल्लं असतं, भाकरी बरं तोंडी लावलं असतं, आहे का ना वहिनी? बरोबर आहे का ना?
वहिनी काढा बरं तेवढ्या चिंचा बरं यांगा आणि 2-4 चिंचा घेऊन या. की हाय येतो घेऊन तुला जिता यांगा काही बघा आमची इच्छा आहे की तुम्ही 4 चितावरच्या काढा होता घ्या की वाढून घ्या ना पटपटा घ्या